पण मग अशी कोणती मिस्टेक आहे सर, जे भारतीय लोक वारंवार करताय पैशाला घेऊन? यामध्ये 2-3 गोष्टी आहेत, की जसं मी म्हटलं की असेट अलोकेशन हे प्रॉपर नसतं. तर मी एक एक्झाम्पल देतो, की आता माझा एक मित्र आहे. त्यांनी आता मला रिसेंटली भेटला तो आणि त्यांनी सांगितलं, की समीर मी 40 लाखाचा फ्लॅट 2010ला घेतला आणि तो आता मी विकला आणि सॉलिड तो 2.5 टाईम विकला, म्हणजे 1 कोटीला विकला. तो खूप गर्वाने सांगत होता या सगळ्या गोष्टी आणि बघ मी किती मोठी वेल्थ क्रिएट केली आहे. मी त्याला सिंपल प्रश्न विचारला, की अरे तुला म्हणजे याच्यातलं काय कळलं, की तू 40 लाखाचं 15 वर्षात 1 कोटी केलं, म्हणजे तू 6.3-6.5%नी कॅगरनी रिटर्न्स कमवलेत, म्हणजे प्रत्येक वर्षी ॲन्युलाइज तू 6.5%. त्याऐवजी समजा हेच तू म्युच्युअल फंडमध्ये पैसे ठेवले असते किंवा दुसऱ्या डेट किंवा इक्विटीमध्ये किंवा हायब्रिडमध्ये पैसे ठेवले असते आणि सरासरी 12% पण पकड, विच इज द लिस्ट वॉट आय एम एक्सपेक्टिंग, तरी पण तुझ्या त्या 40 लाखाचे आता 15 नंतर 2.25 कोटी झाले असते. सो व्हॉट यू आर सेईंग मी, की मी खूप पैसे कमवले, ॲक्च्युली यू लॉस्ट 1 करोड. आणि हे आपल्याला जोपर्यंत कळत नाही की आपण फायनान्शियल प्लॅनिंग हे वेगळं ठेवायला पाहिजे आणि इमोशनल प्लॅनिंग हे वेगळं ठेवायला पाहिजे, या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं तर बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल.